वय फक्त आकडा असतो, खरी ओळख हातातल्या कामावरून होते. हे तुम्हाला नक्कीच पुढे कळेल, म्हणून पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. तर जय भीम, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर परत एकदा सगळं तुमच्या माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला माहितच आहे मी कल्याणला आलो. तर पप्पा सकाळी निघाले होते घरी ऐरोलीला कल्याणवरनं. तर त्यांची गाडी मध रस्त्यातच खराब झाली, ची वायर तुटली. तर पप्पांनी तिथे एका पेट्रोल पंपवर गाडी लावलेली आहे, तिथून पप्पा ओला करून गेले. विकी दादाच्या ओळखीच्या पोराकडे दिली होती चावी, तर तिथं डोंबिवलीला घ्यायला आलेलो चावी आणि हेल्मेट. तर तिथून दुसरी रिक्षा पकडून आम्ही आलो एक्सपिरियाला मित्रांनो. तर तिथून एक्सपिरियावरून दुसरी रिक्षा पकडून आम्ही चाललेलो कल्याण फाट्याला. तर तुम्ही बघू शकता विकी दादा रिक्षामध्ये सुद्धा हेल्मेट घालून बसलाय. विकी दादा ट्रॅफिक रूल्स एकदम स्ट्रिक्टली फॉलो करतो, म्हणून रिक्षामध्ये सुद्धा हेल्मेट घालून बसलाय. तर तिथून आम्ही आलो या पेट्रोल पंपवर. गाडीचा एक्सिलेटर तुटलेला, तर क्लचवरच गाडी चालवत होतो आम्ही. विकी दादा क्लचवरच गाडी चालवत होता, पण आम्हाला गॅरेज भेटत नव्हतं. तिथं जवळच आम्हाला थोडं पुढे जाता एक छोटंसं गॅरेज भेटलं, आणि त्या गॅरेजवर एकच माणूस होता. बाकीचे सगळे छोटे पोर होते ना, हा त्यांचा मुलगा होता. याला सगळं गाडीचं माहिती होतं, आणि याचं वय होतं फक्त 12 वर्ष. लहान वयात पण हात पक्का, डोळ्यात आत्मविश्वास आणि मनात जबाबदारी होती त्याच्या. बाईकचं जवळपास 85% काम त्यानेच एकट्याने केलं. त्याचे पप्पा बाजूला दुसऱ्या बाईकवर काम करत होते, पण या मुलाला काहीच विचारायची गरज नाही पडली. सगळं त्याला पहिल्यापासून माहित होतं, गाडीचं काम कसं करायचं, काय करायचं, आणि काम परफेक्ट झालं का, हे सगळं त्याला आधीच माहिती होतं. हे केवळ एक गॅरेज नव्हतं, हे संघर्षाची शाळा होती, जिथे बुक्स नाहीत पण व्हॅल्यू आहेत, डिग्री नाही पण डेडिकेशन आहे. आज खेळण्याच्या वयात हा मुलगा जबाबदारी खेळतोय. आज ग्रीस लागलेले हात आहेत, उद्या हेच हात घराचं फ्युचर घडवतील त्याच्या. खरंच सांगायचं तर मोठं व्हायला वय लागत नाही, मोठं व्हायला जबाबदारी आणि मेहनत लागते. तर गाडीचं काम एकदम परफेक्ट केलं मित्रांनो त्यांनी. तर त्याला त्याचे पैसे दिले आणि त्याला एक्स्ट्रा 20 रुपये दिले त्याच्यासाठी. तर हा ब्लॉग इथंच एंड करू. आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो, कमेंट करा, आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय.